झी 24 तास एक पाऊल पुढे। वानखेडेवर आज मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी लढत रंगणार आहे। मात्र फॅन्सना लक्ष लागलेलं असेल ते सिक्सर किंग ख्रिस गेलच्या खेळीकडे। एकटा गेल अख्ख्या मुंबईवर भारी पडणार की मुंबईची टीम गेलचा प्रमुख अडसर दूर करत विजय साजरा करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सिक्सर किंग गेल मुंबईला देणार तडाखा। क्रिकेट विश्वात सध्या आयपीएल सीझन 6 ची चर्चा रंगलेली दिसतेय, पण त्यावरही कडी केली आहे ती कॅरेबियन विस्फोटक बॅट्समन ख्रिस गेलनं। आपापल्या फेवरेट आयपीएल टीम्सना सपोर्ट करणारे फॅन्सही गेलचे चाहते झालेत। त्याला कारणही तसंच आहे, कारण गेलनं आतापर्यंत खेळलेल्या जवळपास प्रत्येक मॅचमध्ये एक हाती कत्लेआम केल्याचं चित्र दिसलंय। त्यामुळे आज वानखेडेवर मुंबई इंडियन्स विरुद्धही गेलचा दांडपट्टा चालल्यास नवल वाटायला नको। त्यामुळे होम ग्राउंडवर होणाऱ्या मॅचमध्ये मुंबईला विजय साजरा करायचा असेल तर गेलला रोखण्यासाठी मुंबईला वेगळे प्लॅन्स आखावे लागतील। आतापर्यंत ख्रिस गेलनं प्रतिस्पर्धी टीम्सची सळो की पळो स्थिती करून ठेवली आहे। या सीझनमध्ये ख्रिस गेलनं 8 मॅचमध्ये 108च्या सरासरीनं 432 रन्स केलेत, ज्यात त्याच्या विक्रमी नॉट आउट 175 रन्सची नोंद आहे। ख्रिस गेलच्या या झंझावाती खेळीमुळे त्यानं ऑरेंज कॅपवरही आपला हक्क सिद्ध केलाय। बॅटिंगला मैदानात येणाऱ्या गेलकडे पाहून प्रतिस्पर्धी बॉलर्सच्या छातीत धस होतं आणि जेव्हा तो पिचवर बॅटिंगला सुरुवात करतो तेव्हा त्याला बॉल कुठे टाकावा, टप्पा काय ठेवावा या विचारांनीच बॉलर्स घामाघूम होतात। गेलच्या मैदानातल्या अस्तित्वानं केवळ बॉलर्सचीच दैना उडते असं नाही, तर कॅप्टनही बुचकळ्यात पडतो की गेलला रोखण्यासाठी फिल्डिंग लावायची तरी कशी। कारण गेलला ग्राउंड शॉट्स खेळण्यास कधीच आवडत नाही। बॉलर्सना हवाई सफर घडवायलाच त्याला फार आवडतं आणि म्हणूनच क्रिकेट विश्वात सर्वजण गेलला सिक्सर किंग या नावानंच ओळखतात। या सीझनमध्ये ख्रिस गेलनं 35 फोर आणि केवळ 1 सिक्स कमी म्हणजे 34 उत्तुंग सिक्सर्स लगावलेत। ख्रिस गेल हा केवळ बॅटिंगमध्येच रॉयल चॅलेंजर्ससाठी उपयुक्त ठरलेला नाही, तर बॉलिंगमध्येही गेलनं आजमध्ये 2 विकेट्स घेत त्यानं बॉलिंगमधली सर्वोत्तम कामगिरीची नोंदही केली आहे। त्याची ही एकूण आकडेवारी पाहूनच मुंबई इंडियन्सची टीम मॅनेजमेंट टेन्शनमध्ये आली असेल आणि त्यावर कळस म्हणजे ख्रिस गेलनं गेल्या मॅचमध्ये पुणे वॉरियर्सशी केलेली वाताहत। गेलची पुण्याविरुद्धची खेळी ही आयपीएल इतिहासातलीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विस्फोटक आणि वेगवान खेळी होती। गेलनं आपल्या या खेळीनं खरोखरच पुण्याचे 12 वाजवले होते। गेलनं पुणे वॉरियर्स विरुद्ध अवघ्या 66 बॉल्समध्ये 13 फोर आणि 17 सिक्सर्सच्या मदतीनं 175 रन्सची नॉट आउट खेळी केली होती। त्यामुळे मुंबई वारंवार गेलच्या या खेळीची टेप रिवाइंड फॉरवर्ड करून गेलची चूक शोधण्याचा प्रयत्न करत असेल, जेणेकरून गेलला रोखण्याची काही कल्पना सुचेल। मात्र कितीही प्लॅन्स आखले किंवा तयारी केली तरी गेल पुढे मात्र सर्व अस्त्र म्यान झाल्याचीच चित्र आतापर्यंत पाहायला मिळाली आहेत। त्यामुळे मुंबई विरुद्ध गेलचंच धुमशान असेल की मुंबईची पोरं गेलला रोखण्यात हुशार होतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।